नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेसन मध्ये आपण कंडिशनल स्टेटमेंट अँड देअर कॉन्व्हर्स हे पाहिलं. त्याचबरोबर अपोजिट अँगल्सचा थेरम जो आहे तो सुद्धा पाहिला. त्याचबरोबर आपण असंही पाहिलं होतं की प्रूफ जे आहे ते डायरेक्ट प्रूफ आणि इनडायरेक्ट प्रूफ अशा दोन प्रकारामध्ये असतं. त्यापैकी डायरेक्ट प्रूफ जे आहे ते आपण अपोजिट अँगल थेरम मध्ये पाहिलं. आता या लेसन मध्ये आपण काय पाहणार आहोत तर इनडायरेक्ट प्रूफ. इनडायरेक्ट प्रूफ जे आहे ते कशा पद्धतीनं केलं जातं किंवा हाऊ द इनडायरेक्ट प्रूफ इज प्रूफ बाय युजिंग द डिफरंट प्रॉपर्टीज. In indirect proof, our proof starts with an assumption that our consequence is false. इनडायरेक्ट प्रूफ मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट किंवा पहिली स्टेप काय आहे तर आपला कॉन्सिक्वेन्स जो आहे तोच मुळात चुकीचा आहे असं अजम्पशन करायचं आणि मग त्याचा उपयोग करून किंवा ज्या प्रॉपर्टीज आपण आधीच पाहिलेल्या आहेत, आधीच अभ्यासलेल्या आहेत, त्या प्रॉपर्टीजचा उपयोग करायचा आणि स्टेप बाय स्टेप आर्ग्युमेंट करत आपण एखाद्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचायचं. आणि हे जे आपल्याला मिळालेलं कन्क्लुजन आहे ते कन्क्लुजन आपल्या अँटीसिडेंट सोबत पूर्णपणे विरुद्ध असतं किंवा आपलं दिलेलं अँटीसिडेंट जे आहे ते अँटीसिडेंट किंवा आपल्याला आपण पाहिलेल्या ज्या आधी शिकलेल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज पेक्षा आपलं कन्क्लुजन जे आहे ते पूर्णपणे कॉन्ट्राडिक्टरी असतं. आणि त्यामुळं हे कन्क्लुजन जर कॉन्ट्राडिक्टरी निघालं तर आपल्याला दिलेला कॉन्सिक्वेंट जे आहे ते कॉन्सिक्वेंट काय असणार आहे, बरोबर असणार आहे. अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप आपण इनडायरेक्ट प्रूफ जे आहे ते करायचं आहे. तर इनडायरेक्ट प्रूफ साठी आपण एक एक्झाम्पल बघतोय. लेट अस सी हिअर द स्टेटमेंट ऑफ अवर theorem is a prime number greater than 2 is odd. आपलं स्टेटमेंट आहे की प्राइम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. 2 पेक्षा मोठा असणारा प्राइम नंबर जो आहे तो ऑड नंबर असतो. हे स्टेटमेंट आहे. लेट अस राईट दिस स्टेटमेंट इन कंडिशनल फॉर्म. आता प्राइम नंबर जो आहे तो ग्रेटर दॅन 2 म्हणलाय, त्यासाठी एखादा प्राइम नंबर आपल्याला कन्सिडर करावा लागेल. म्हणून इथे लिहा इफ P is a prime number greater than 2, then it is odd. आपण हे स्टेटमेंट जे आहे ते कंडिशनल फॉर्म मध्ये लिहिलं म्हणजे काय केलं तर ते स्टेटमेंट आपण इफ देनच्या फॉर्म मध्ये लिहिलं. इफ P is a prime number greater than 2 then it is an odd number. तर हे आपण कंडिशनल फॉर्म मध्ये लिहिलं. आता गिव्हन मध्ये आपल्याला काय लिहायचंय द पार्ट विच फॉलोइंग इफ. इफ नंतर येणारा जो भाग आहे तो काय असतो, गिव्हन पार्ट असतो. म्हणजे इथं म्हणलंय इफ P इज अ प्राइम नंबर ग्रेटर दॅन 2. मग इथपर्यंतचा जो भाग आहे तो काय असणार आहे, गिव्हन पार्ट असणार आहे. म्हणून इथं लिहा P इज अ प्राइम नंबर ग्रेटर दॅन 2 that is 1 and P are only the divisors of P. म्हणजे याचाच अर्थ P हा असा प्राइम नंबर आहे की जो 2 पेक्षा मोठा आहे आणि त्याचा 1 आणि P हे 2 फक्त डिवायझर्स असणार आहेत. तर प्रूफ वी हॅव टू प्रूव्ह
we have to prove that it is an odd number. It is an odd number. म्हणजे इथे प्रूफ मध्ये येईल p is an odd number. Now let's prove. आता सुरुवातीलाच मी मगाशी तुम्हाला सांगितलं की इनडायरेक्ट प्रूफ मध्ये महत्वाची गोष्ट काय आहे की असं प्रूफ जे आहे ते स्टार्ट या अझम्पशननी करायचं की आवर कॉन्सिक्वेन्स इज ए फॉल्स. म्हणजे आपल्याला जे मुळात प्रूव्ह करायचंय किंवा आपलं कॉन्सिक्वेन्स जे आहे ते कॉन्सिक्वेन्स मुळात काय आहे, चुकीचं आहे असं अझम्पशन करायचं. म्हणून सुरुवातीची पहिली स्टेप काय असणार आहे, लेट अस कन्सिडर दॅट p is an even number. Let us suppose p is an even number. Here it means that a divisor of p is 2. Let us consider it as number 1. आता प्रूफची पहिली स्टेप बघा आपण काय केलंय. आवर अझम्पशन इज द कॉन्सिक्वेन्स इज फॉल्स. सुरुवातीला आपलं कॉन्सिक्वेन्स जे आहे म्हणजेच आपल्याला जे प्रूव्ह करायचंय ते विधान मुळात चुकीचं आहे असं गृहीत धरायचं. म्हणजे आपल्याला काय कन्सिडर करायचंय, p इज नॉट अन ऑड नंबर. मग p जर ऑड नंबर नसेल तर तो कुठला नंबर असणार आहे, इव्हन नंबर असणार आहे. म्हणून आपण इथे लिहिलं लेट अस सपोज दॅट p इज अन इव्हन नंबर. मग p जर इव्हन नंबर आहे तर आपल्याला माहितीये प्रत्येक इव्हन नंबरचा 2 हा काय असतो, डिवायझर असतो. इच इव्हन नंबर विल बी डिवायडेड बाय 2. तो 2 ने डिवायडेड होतो म्हणून द डिवायझर ऑफ p इज 2. म्हणून आपण इथं काय लिहिलं, 2 हा p चा डिवायझर असणार आहे. लेट अस कन्सिडर दिस स्टेटमेंट ॲज नंबर 1. बट it is given that we have given that the p is prime number greater than 2. p is a prime number greater than 2. Therefore 1 and p are only the divisors of p. Here 1 and p are only the divisors of p. Let us consider this statement is of number 2. मग आता इथे आपल्याला काय म्हणलंय की गिव्हन पार्ट मध्ये आपल्याला म्हणलंय p इज अ प्राइम नंबर विच इज ग्रेटर दॅन 2. 2 पेक्षा मोठा असणारा हा प्राइम नंबर आहे. म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो की 1 आणि p हा फक्त हे दोनच फक्त त्याचे डिवायझर्स असणार आहेत. हे ऑलरेडी आपल्याला गिव्हन पार्ट मध्ये दिलेलं आहे. मग आपण 1 आणि 2 हे दोन्ही स्टेटमेंट जर ऑब्झर्व केले तर पहिल्या स्टेटमेंट मध्ये म्हणलंय द डिवायझर ऑफ p इज 2 आणि दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये म्हणलंय 1 अँड p आर ओनली द डिवायझर्स ऑफ p. मग ह्या स्टेटमेंट मध्ये फक्त 1 आणि p हा प्राइम नंबर आहे. p हा प्राइम नंबर आहे. याचा अर्थ आपल्याला माहितीये की प्राइम नंबर विच हॅज ओनली 1 अँड इटसेल्फ, तो स्वतः नंबर, हे दोनच त्याचे डिवायझर्स असतात. म्हणजे इथं p हा नंबर आपण कन्सिडर केलाय प्राइम नंबर. 1 and p are only the divisors of p. हे दुसरं स्टेटमेंट आहे. दोन्ही स्टेटमेंट मध्ये कॉन्ट्राडिक्शन जे आहे ते आपल्याला दिसतंय. इट मीन्स दॅट फ्रॉम स्टेटमेंट 1 and 2 are contradictory. It means statements 1 and 2 are contradictory. हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते कॉन्ट्राडिक्टरी दिसून येत आहेत. Therefore
our assumption that p is not an odd number is wrong. हे अझम्पशन मुळात काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. दिस प्रूव्स दॅट ए प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ट्रू. Greater than 2 is odd number, hence it is the indirect proof. तर अशा पद्धतीनं हे इनडायरेक्ट प्रूफ जे आहे ते आपण प्रूव्ह करू शकतो की ज्याच्यामध्ये कॉन्सिक्वेंट जे आहे ते कॉन्सिक्वेंट मुळात चुकीचं आहे हे आपण सुरुवातीला गृहीत धरायचं आणि गृहीत धरल्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण आर्ग्युमेंट करायची आणि आर्ग्युमेंट करून एका प्रॉपर कन्क्लुजन पर्यंत पोहोचायचं. आणि हा कन्क्लुजन पर्यंत पोहोचल्यानंतर असं लक्षात येतं की आपण केलेलं कन्क्लुजन, आपण ज्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचलेलो आहोत ते आणि अँटीसिडेंट या दोन्हीमध्ये कॉन्ट्राडिक्शन आपल्याला जाणवतं आणि याचाच अर्थ असा होतो की अवर अझम्पशन इज रॉंग. आपण मुळात गृहीत धरलेलं जे वाक्य आहे ते चुकीचं आहे, म्हणजेच अँटीसिडेंट जे आहे ते बरोबर आहे. म्हणून अशा पद्धतीने आपण हे इनडायरेक्ट प्रूफ जे आहे ते प्रूफ करू शकतो. नाउ लेट अस सी प्रॅक्टिस सेट 1.3. In practice set 1.3, first question is write the following statements in if then form. काही स्टेटमेंट्स आपल्याला दिलेले आहेत आणि ते स्टेटमेंट्स इफ then च्या फॉर्म मध्ये म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट मध्ये लिहायचे आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे द अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम. आता कंडिशनल स्टेटमेंट लिहित असताना सगळ्यात महत्वाचं आपल्याला ही स्टेटमेंट जी आहे सिंपल स्टेटमेंट ती इफ देनच्या फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी या स्टेटमेंटचे मुळात दोन भाग होतात. ते कोणते लक्षात घ्यायला पाहिजे. हिअर इज ए वन प्रॉपर्टी इज गिवन. एक प्रॉपर्टी दिली आपल्याला कुठल्या तरी क्वाड्रिलॅटरलची. द टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरलेलोग्राम. कुठला क्वाड्रिलॅटरल आहे तर तो पॅरलेलोग्राम आहे. मग ह्या पॅरलेलोग्रामची प्रॉपर्टी कोणती दिली आहे तर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे या स्टेटमेंटचे दोन पार्ट कोणते होतात की गिवन क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरलेलोग्राम, इट्स फर्स्ट पार्ट, अँड सेकंड पार्ट इज इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हा सेकंड पार्ट झाला. मग फर्स्ट आणि सेकंड पार्ट जो आहे तो इफ देन मध्ये आपल्याला बसवायचा आहे. त्यासाठी कंडिशनल स्टेटमेंट लिहित असताना सुरुवातीला काय लिहावं लागेल आपल्याला इफ ए गिवन क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरलेलोग्राम. इफ नंतर काय लिहायचंय इफ ए गिवन क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरलेलोग्राम देन त्यानंतर त्याची असणारी प्रॉपर्टी लिहायची आपल्याला ही दुसरी. देन हा दुसरा पार्ट लिहायचा. देन द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट ऑफ दॅट क्वाड्रिलॅटरल. Let us write here if a given quadrilateral is a parallelogram then the opposite angles of that quadrilateral are congruent. तर अशा पद्धतीनं इफ आणि देन या इफ देनच्या स्टेटमेंट मध्ये फॉर्म मध्ये आपण ही स्टेटमेंट लिहिलेली आहे. त्यानंतर सेकंड
सेम हिअर, या प्रश्नामध्ये सुद्धा पहिल्यांदा ह्या प्रश्नाचे किंवा ह्या स्टेटमेंटचे दोन महत्वाचे भाग आपण लक्षात घ्यायचे. फर्स्ट इज विच सुरुवातीला आपल्याला यामध्ये या स्टेटमेंटमध्ये कुठल्या क्वाड्रिलॅटरल बाबत माहिती सांगितली आहे, तर रेक्टँगल बाबत माहिती सांगितलेली आहे. त्यामुळं पहिला पार्ट जो आहे तो रेक्टँगल असणार आहे. आणि सेकंड पार्ट विच प्रॉपर्टी इज गिवन इन दिस स्टेटमेंट, ह्या स्टेटमेंटमध्ये कोणती प्रॉपर्टी सांगितली, ती प्रॉपर्टी द डायगोनल्स आर कॉन्ग्रंट. इट इज ए सेकंड पार्ट ऑफ दिस स्टेटमेंट. देन we have to arrange these two parts in if then statement. Let us write here, if a given quadrilateral is a rectangle, जर दिलेला क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल असेल तर then its diagonals are congruent. तर त्याचे डायगोनल्स कॉन्ग्रंट असतात. इट इज इफ देन फॉर्म. देन थर्ड क्वेश्चन इज in an isosceles triangle the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. तर या स्टेटमेंट मध्ये सुद्धा दोन महत्वाच्या गोष्टी दिल्यात किंवा दोन पार्ट आहेत. ते दोन पार्ट कोणते आहेत बघा. या स्टेटमेंट मध्ये आपल्याला माहिती सांगितली आहे, इन्फॉर्मेशन दिली आहे, ती कशाच्या बाबतीत आहे किंवा एक प्रॉपर्टी सांगितली आहे, ती कशाची प्रॉपर्टी आहे, तर आयसोसिलस ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे. देअरफॉर फर्स्ट पार्ट इज an isosceles triangle. तर ह्या स्टेटमेंट मधला पहिला पार्ट काय होणार आहे, इज in an isosceles triangle. And second part, the property of an isosceles triangle is the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. ही प्रॉपर्टी आपल्याला सांगितलेली आहे. Then this property is of second part. तर ही प्रॉपर्टी जी आहे ती ह्या स्टेटमेंटचा दुसरा पार्ट असणार आहे. And then these two parts will be arranged in if then form. तर हे दोन पार्ट्स आपल्याला if then च्या फॉर्म मध्ये अरेंज करायचे. कशा पद्धतीनं, इफ ए गिव्हन ट्रायंगल इज अन आयसोसिलस ट्रायंगल, जर दिलेला ट्रायंगल आयसोसिलस ट्रायंगल असेल तर देन द सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स and the midpoint of base is perpendicular to the base. Let us write here, if the given triangle is an isosceles triangle, जर दिलेला ट्रायंगल हा आयसोसिलस ट्रायंगल असेल तर देन the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. It is the conditional statement. Now question 2, write converses of the following statements. तर इथे आपल्याला काही स्टेटमेंट्स दिलेत, त्या स्टेटमेंट्सचे कॉन्व्हर्स लिहायचे आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे, द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रंट. तर दिलेलं स्टेटमेंट जे आहे ते सिंपल स्टेटमेंट आहे. हे इफ देनच्या फॉर्म मध्ये किंवा कंडिशनल स्टेटमेंट मध्ये ते लिहिलेलं नाही. मग पहिल्यांदा आपल्याला हे स्टेटमेंट जे आहे ते कंडिशनल स्टेटमेंट मध्ये लिहून घ्यावं लागेल आणि मग आपल्याला ते कॉन्व्हर्स मध्ये कन्वर्ट करता येईल. मग कंडिशनल स्टेटमेंट जे आहे ते इथे आपल्याला लिहिणं कंपल्सरी नाही, ते रफ वर्क म्हणून आपण लिहू शकतो. कंडिशनल स्टेटमेंट, याचंच कंडिशनल स्टेटमेंट काय होईल, द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय. अल्टरनेट अँगल्स तयार झालेले आहेत, पण कोणामार्फत तयार झालेत किंवा कोणी तयार केलेले आहेत,
टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तर हे अल्टरनेट अँगल्स तयार करणारे आहेत, दोन पॅरलल लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल. म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन दिली टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. इट इज अवर फर्स्ट पार्ट. तर हा आपला पहिला पार्ट असणार आहे. अँड सेकंड पार्ट इज द अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट. अल्टरनेट अँगल्स कसे आहेत? कॉन्ग्रंट आहेत. Therefore, write this statement in first conditional statement. If two parallel lines and their transversal made the alternate angles, then these are congruent. बघा, इफ नंतर आपण लिहिलंय टू पॅरलल लाईन्स अँड द ट्रान्सव्हर्सल मेड द अल्टरनेट अँगल्स. दोन पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सलनी तयार केलेले अल्टरनेट अँगल्स. देन दीज अँगल्स आर कॉन्ग्रंट. तेव्हा ते अँगल्स जे आहेत ते कॉन्ग्रंट असतात. इट इज ए कंडिशनल स्टेटमेंट. नाउ वी हॅव टू राईट हिअर ए कॉन्व्हर्स ऑफ दिस स्टेटमेंट. आता ह्या स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स मध्ये आपल्याला कन्व्हर्जन करायचंय. कॉन्व्हर्स मध्ये कन्व्हर्जन करत असताना अँटिसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट जे आहेत त्याचे आपल्याला इंटरचेंज करायचे आहेत. द पार्ट विच फॉलोइंग इफ इट इज अँटिसिडेंट अँड द पार्ट विच फॉलोइंग देन इट इज कॉन्सिक्वेंट. मग कॉन्सिक्वेंट जो आहे तो सुरुवातीला अँटिसिडेंटच्या ठिकाणी लिहायचा आणि अँटिसिडेंट जो आहे तो कॉन्सिक्वेंट मध्ये लिहायचा. लेट अस राईट हिअर कॉन्व्हर्स. लेट अस राईट हिअर इफ the alternate angles formed by two lines and their transversal are congruent, then the lines are पॅरलल. म्हणजे देन नंतरचा येणारा अँटिसिडेंट पार्ट जो आहे तो आपण काय केला? कॉन्सिक्वेंट म्हणून लिहिला. नाउ सेकंड इज second question is if a pair of interior angles made by a transversal of two lines are supplementary, then the lines are parallel. मग आता आपल्याला इन्फॉर्मेशन सांगितलीये दोन गोष्टीमध्ये. त्या पहिल्या पार्ट त्याचे दोन पार्ट आपण आपल्याला इथे लिहावे लागतील. इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स मेड बाय ए ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी. इफ नंतरचा पार्ट जो आहे तो अँटिसिडेंट आहे आणि देन नंतरचा पार्ट आहे तो कॉन्सिक्वेंट आहे. कॉन्सिक्वेंट जो आहे त्याचं कन्व्हर्जन आपल्याला अँटिसिडेंट मध्ये करायचं आहे. अँटिसिडेंटचं कन्व्हर्जन आपल्याला कॉन्सिक्वेंट मध्ये करायचंय. म्हणून इथं पहिल्यांदा आपल्याला लिहावं लागेल की इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ए ट्रान्सव्हर्सल, if two parallel lines are intersected by a transversal, then formed interior angles are supplementary. It is a converse of our given statement. गिवन स्टेटमेंट मध्ये आपल्याला म्हणलंय की दोन पॅरलल लाईन्स किंवा दोन लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल जी आहे त्यामुळे तयार होणारे जे इंटेरियर अँगल्स जे आहेत these anterior angles are supplementary, then these lines are parallel. तर कॉन्व्हर्स मध्ये आपल्याला लिहिता येईल इफ टू पॅरलल लाईन्स अँड आर intersected by a transversal, then
formed interior angles are supplementary angles. Now, third statement is the diagonals of a rectangle are congruent. Here also it is a simple statement. First we have to write in a conditional statement. मग ह्या सिंपल स्टेटमेंटला आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट लिहिण्यामध्ये लिहिण्यासाठी याचे दोन पार्ट लक्षात घ्यावे लागतील. इट इज इन्फॉर्मेशन अबाउट ए रेक्टँगल. ही इन्फॉर्मेशन आपल्याला रेक्टँगलच्या बाबतीत दिली. देअरफॉर इट इज ए फर्स्ट पार्ट ऑफ दिस स्टेटमेंट. अँड सेकंड पार्ट इज द प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल. प्रॉपर्टी ऑफ द डायगोनल्स आर कॉन्ग्रंट. दुसरा पार्ट काय असणार आहे? डायगोनल्स आर congruent. Therefore, write it in conditional statement is if the given quadrilateral is a rectangle, then its diagonals are congruent. It is a conditional statement of this simple statement. Now we have to write this conditional statement in its converse statement. आता ह्याचा कॉन्व्हर्स अँटीसिडेंट जो आहे तो कॉन्सिक्वेंट, कॉन्सिक्वेंट जो आहे तो अँटीसिडेंट. देन नंतर येणारा पार्ट काय करायचा आहे? इफ नंतर घ्यायचा आहे. आणि इफ नंतर येणारा पार्ट जो आहे तो देन नंतर घ्यायचा आहे. देअरफॉर राईट हिअर इफ the diagonals of given quadrilateral are congruent. जर दिलेल्या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल्स कॉन्ग्रंट असतील तर देन द क्वाड्रिलॅटरल is a rectangle. तर तो क्वाड्रिलॅटरल कोणता असतो? रेक्टँगल असतो. Hence these are the conditional form statements and the converse of these statements.